मी कल्पना सुनील कांबळे करुंज मुक्काम पोस्ट करुंज. मी सोशल वर्कर आहे. करुंज ग्रामपंचायतीमध्ये माझी उपसरपंच आहे. मावळ तालुक्याची खादी ग्रामोद्योगची चेअरमन आहे, माजी चेअरमन. आता जो तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये जो ती एक महिला लोणावळा कुसगाव मधली ती आहे मूर्ती पावली. तिचं मुलगा पोटात असताना ते चेकिंगला आली होती असं मला समजलं माझ्या मुलीकडनं. या तळेगावचे जनरल हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत ना, मोठे डॉक्टर, काय त्यांचं नाव एफबी का काय म्हणतात ते मला पण नाही एवढं माहिती. ते काही लक्षात येत नाही. शिकाऊ डॉक्टर येत असतात, ते माणसाचा काही जीव वाचवत नाही. लोक अगदी आशेने त्यांच्याकडे घेऊन जातात गोरगरीब लोक. हे लोक काही नीट बघत नाहीत. शिकाऊ डॉक्टर माणसांना घालवतातच. 2022ला मी नाही 2022ला मी माझ्या आईला पण थंडी ताप आला म्हणून तिथं ऍडमिट केली. बघता बघता माझ्या आईला व्हेंटिलेटरवर पाठवली त्यांनी. माझी आई 4-8 दिवसातच मृत्यू पावली. माझ्या एकदम सिरियस असताना मी डॉक्टरला रिक्वेस्ट करत होते, या तुम्ही ते गणपतीच्या साठी एवढे ढोल लेझिम लावून वाजवताय. माझी आई सिरियस आहे, जीव जाईल तिचा, तुम्ही वाजवू नका. मी हातापाय पडत होते सगळ्या डॉक्टरांच्या, की ते आवाज बंद करा, आवाज बंद करा. माझं त्या डॉक्टरने ऐकलं नाही. ते वाजवतच राहिले. दुसऱ्या दिवशी तर माझी आई खलास झाली. खलास झाली तरी 50,000 रुपये भरल्याशिवाय बॉडी नाही सोडली. असे हे नालायक डॉक्टर आहेत. मी तर ह्या शब्दात सांगते तुम्हाला, शिकाऊ डॉक्टर अतिशय नालायक आहेत. लोकांच्या जीवाशी त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त पैसे घेतात आणि कशाही लोकांना ट्रीटमेंट तर अजिबात देतच नाही व्यवस्थित. ती बिचारी एवढी जानजवान पोरगी, तिचे 2 मुलं आहेत, तिच्या पोटामध्ये बाळ असताना ह्यांनी चेकिंगला गेलेली बाई, तिचा कसा काय जीव जाऊ शकतो? त्या लोकांना न्याय मिळला पाहिजे. ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाला पाहिजे. डॉक्टरांवर, सगळ्या डॉक्टर जेवढे शिकावे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाला पाहिजे. हे आमदार साहेबांनी स्वतः लक्ष द्यायला पाहिजे. पोलिसांना यांची कंप्लेंट करून यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे आणि त्या गरीबाच्या लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यांच्या कुटुंबाला, तिची उद्या 2 मुलं आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे. हे डॉक्टर असे असे भरपूर केसेस आहेत. काढले नाही यांचं सगळं बाहेर तर भरपूर केसेस, यांची वाट लागेल सगळे. बरं कुणी लक्ष देत नाही, व्यवस्थित बघत नाहीत. माझं स्वतःचं उदाहरण आहे की ह्यांनी माझी आई चांगली चालत नेलेली आई मैत घेऊन आलो आम्ही 8 दिवसांनी घरी. माझ्या बाबतीत घडलेला विषय म्हणून मी हे तुम्हाला सांगते.